नमस्कार ट्रेडर्स. आपण निफ्टीचा व्ह्यू 3 जानेवारीसाठी बघणार आहे. आपण काल काय बोललो होतो? काल पण बोलणं झालं होतं तर 23,820 च्या वर मार्केट टिकलं तर 24,000 जाऊ शकतो. मार्केट तर 24,200 गेलं. शॉर्ट कव्हरिंग भरपूर आलेलं आहे. आता ही जरा मूव जी दिसते आहे ही स्ट्रेच मूव दिसते. असंच वन वे जाईल असं वाटत नाही आहे. त्यामुळं उद्याची जी माझी स्ट्रॅटेजी असेल त्यामध्ये पुन्हा एकदा जर मार्केट 24,040च्या आसपास आलं, 24,040 इथंपर्यंत आलं आणि तिथं एखादी मला ग्रीन कॅन्डल मिळाली तर मी पुन्हा एकदा बायच्या ट्रेडमध्ये बसेन. सध्या मी पुढचा विचार करणार नाही कारण मार्केट खूप स्ट्रेच झालं आहे, पण तरी अजून त्यांनी पुढचा सिग्नल दिलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, समजा मार्केट खाली आलं, गॅपअप ओपन झालं तर गोष्ट वेगळी आहे. खूपच गॅपअप वर झालं तर थोडं प्राईस ॲक्शन बघून पुन्हा मी 24,400च्या आसपास टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. पण प्राईस ॲक्शन बघायला पाहिजे. गॅपअपहून नंतर एकदम खाली मारलं मार्केट, इथं समजा कुठंतरी वर गॅपअप झालं 24,300 वगैरे किंवा 24,250, तर तिथून खाली यायची वाट बघायची. थोडं मार्केट खाली आलं पाहिजे. खाली आल्यानंतर कुठंतरी एखादा पॅटर्न, चांगली ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसली तर पुन्हा त्या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस टाकून पुन्हा 24,400पर्यंतची टार्गेट घ्यायचा प्रयत्न करणार मी. समजा 24,040पर्यंत मार्केट उद्या आलं खाली ओपनिंग झाल्यानंतर, तर 24,40च्या आसपास इथं एखादी ग्रीन कॅन्डल मला मिळाली, एखादी मारुबुजू कॅन्डल, तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा बाय करण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा आजचा जो आहे 24,230च्या आसपास ते टार्गेट असेल, तोही क्रॉस केला तर मग 24,400पर्यंत जाऊ शकतं आणि फायनली 24,540पर्यंत सुद्धा मार्केट जाऊ शकतं. आणि समजा 24,040 मार्केटनं ब्रेक केला, इथं ब्रेकडाऊन मिळाला आणि ब्रेकडाऊन करून मार्केट खाली आलं तर कुठंपर्यंत येऊ शकतं? तर ते पुन्हा 23,820च्या आसपास इथं येईल. मग 23,820च्या इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 23,820च्या इथं जर पुन्हा समजा एखादी मला ग्रीन कॅन्डल मिळाली चांगली, तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा 24,040, 24,200 या टार्गेटसाठी पुन्हा एकदा ट्राय करेन. हा झाला माझा निफ्टीचा व्ह्यू. आपली जी लेवल होती बँक निफ्टीची, जी आपण काल बोललो होतो की 52,200 ते 52,320 ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स घेणार आणि त्या ठिकाणी आज बऱ्याच वेळेला रेझिस्टन्स मार्केटनं घेतलेला आहे एक्झॅक्ट त्या लेवलला. मी अजूनही त्या लेवल मुद्दाम लिहिलेले आहेत, तशाच ठेवल्या, हलवलेले नाही आहेत, तुम्ही चेक करू शकता. आता बँक निफ्टीला पुन्हा एकदा जर आपल्याला समजा 52,320च्या आसपास मार्केट आलं, 320, 350 आणि तिथे एखादी ग्रीन कॅन्डल चांगली मिळाली, अगदी 52,250पर्यंत तरी खाली आलं आणि 250पासून पुन्हा 320 क्रॉस करून वर चाललं मार्केट, तर त्या ठिकाणी त्या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा 52,000च्या टार्गेटसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करेन. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये व्ह्यू सुद्धा इंटॅक्ट आहे अपवर्डसाठीच. सद्यस्थितीला पुढचा मी विचार करणार नाही उद्यासाठी तरी. नंतर कदाचित प्राईस ॲक्शन बघून उद्या मार्केटमध्ये ऐन वेळेला जर काही चेंजेस आले तर आता ते मी आज सांगू शकत नाही, पण आत्ताच्या सिच्युएशननुसार तरी मार्केट स्ट्रॉंग दिसतंय आणि चांगली आपल्याला आज तेजी बघायला मिळाली. त्यामुळं मार्केटमध्ये फक्त उडी मारून काय घ्यायची गरज नाही की बाबा गॅपअप झालं तर काही गरज नाही. शांत बसायचं, मार्केट खाली यायची वाट बघायची. खाली आल्यानं साधारण आपल्याला सपोर्ट कुठं दिसतोय 51,320 ते 51,200च्या मध्ये स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटला बँक निफ्टीला. तर याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एखादा पॅटर्न दिसेल, ग्रीन कॅन्डल दिसेल, तर त्या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस टाकून, छोटा स्टॉप लॉस टाकून मोठं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा. हा झाला माझा बँक निफ्टीचा व्ह्यू. फिन निफ्टी जर बघाल तर काल एक्झॅक्ट मी लेवल सांगितलेली होती 23,680. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता. 23,680 जर क्रॉस केला तर आपण 23,800पर्यंतची टार्गेट म्हटलं होतं. 23,800पर्यंत जाऊन तिथनं पुन्हा खाली आला, पण खाली सस्टेन नव्हतं, पुन्हा तिथनं मार्केट वर गेलं आणि 23,800 क्रॉस करून सुद्धा आता वर गेलं. त्यामुळे आता जी पुन्हा समजा मार्केट 23,800च्या आसपास आलं किंवा अगदी 23,680ला पुन्हा जरी आलं, आता 23,680 ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जोपर्यंत मार्केट 23,680च्या वर आहे तोपर्यंत मी पुढच्या साईडचा विचार करणार नाही. आणि समजा मार्केट ओपन होऊन वर कितीपर्यंत जाऊ शकतं, गॅपअप झालं तर 24,140 ते 24,170. फिन निफ्टीच्या बाबतीत मात्र मी थोडा पुढचा या ठिकाणी विचार करेन. 24,140 ते 24,170च्या मध्ये जर मला एखादी रेड कॅन्डल, रिव्हर्सल कॅन्डल मिळाली तर मी तिथं फिन निफ्टीचा विचार करेन आणि तिथून माझी टार्गेट पुन्हा 23,800पर्यंत असू शकतात. त्यामुळे 24,140 ते 24,170
ही रेंज फिन निफ्टीसाठी रेझिस्टन्सची रेंज आहे. जर 170 क्रॉस करून वर मार्केट टिकलं तर मात्र तिथं पुट घ्यायचा विचार करायचा नाही. मग तो जसं आपण म्हणतो रेझिस्टन्स बिकम्स सपोर्ट अँड सपोर्ट बिकम्स रेझिस्टन्स, तो रेझिस्टन्स नंतर सपोर्ट होईल. त्यामुळं सद्यस्थितीला उद्या विचार इतकाच की 23,680 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. आता 23,680 पासून आता मार्केट खूपच वर आहे, 24,000च्या आसपास आहे. त्यामुळे इथून पुन्हा इथंपर्यंत उद्याच येईल असं नाही. थोडं खाली कदाचित माझा अंदाज आहे 23,800 पर्यंत येऊ शकतं. आणि 23,800 ते 23,850 इथं जर एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली, ही ट्रेंड लाईन लक्षात ठेवा. ही जी ट्रेंड लाईन मारली आहे ना मी, ही दिसली का, ही ट्रेंड लाईन मी मारलेली आहे ना, ही ट्रेंड लाईन नुसार मी काम करणार. उद्या या ट्रेंड लाईनला समजा इथं सपोर्ट घेतला, इथं कुठेही, आता एक्झॅक्ट लेवल आज का सांगता येत नाही, कारण सकाळी 9:30ला सपोर्ट घेईल, 10:30ला घेईल, 11:30ला घेईल, 12:30ला घेईल, 1 वाजता घेईल. प्रत्येक वेळची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. पण ॲव्हरेज आपण जर काढला अंदाजे तर साधारण 23,850च्या आसपासच त्याचा सपोर्ट येतो, 850 ते 870च्या आसपास. तर त्या ठिकाणी एखादी जर ग्रीन कॅन्डल मिळाली तर तिथं मी फिन निफ्टीचा कॉल घेण्याचा प्रयत्न करेन. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून आपण जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान काही झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटला विचारावं आणि मगच आपल्या जबाबदारीवर ट्रेड घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.